महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगार कल्याणासाठी विशेष योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना मोफत किचन सेटचे वाटप अमरावतीच्या नांदगाव पेठमधील बिझीलँड येथे करण्यात येत आहे. मात्र वाटपाबाबत नियोजन शून्यता असल्याने कामगारांना भर उन्हाळ्यात उन्हातान्हात उभे राहावे लागत आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत राज्य सरकारने कामगारांच्या कल्याणासाठी एक विशेष योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये त्यांना दैनंदिन वापरातील 3 महत्त्वपूर्ण भांड्यांचा संच मोफत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी फक्त 1 रुपया भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत लाभार्थी कामगारांना अमरावतीच्या नांदगाव पेठ परिसरातील बिझीलँड येथे किचन सेट वाटपाचे कंत्राटद्वारे किचन सेटचे वितरण सुरू आहे. मात्र कंत्राटदाराने बांधकामगारांकरिता बसण्याकरिता किंवा उभे राहण्याकरिता कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे भर उन्हात महिलांना, पुरुषांना, ज्येष्ठ नागरिकांना तात्काळात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे अन्न त्यांच्या प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. कंत्राटदारांनी याबाबत कोणतेही नियोजन केले नसल्याने बांधकामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हजारो कामगारांना किचन सेट देण्याकरिता गर्दी करत असून वाटपाबाबत कोणतेही नियोजन दिसून येत नाही. सरकारची कल्याणकारी योजना ही बांधकामगारांकरिता एक डोकेदुखी ठरत आहे. तरी शासनाने कंत्राटदाराला समज देऊन किचन सेट वाटपाबाबत पारदर्शकता व नियोजनबद्धता आणण्याचे सूचना द्याव्यात व कामगारांना होणारा त्रास वाचवावा, अशी मागणी स्वाभिमानी कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विलास वाडेकर यांनी केली आहे. आता जाणून घेऊ त्रस्त कामगारांच्या समस्या. पानी की सोई नहीं, छाव नहीं है, कुछ नहीं है, क्या करेंगे? मोबाइल दे दिए उन्होंने फक्त बस। हाँ क्या? सब छोड़ छाड़ के आ गए. क्या करें? आम्ही 7 वाजतापासून बसलेलो आहोत. सकाळी 7 वाजतापासून मग नाही तर काय? आणि अजूनपर्यंत पेट्या नाही भेटल्या. असं काहून? पेट्या भेटत नाही म्हणते. आता बंद आहे, बंद झालं म्हणते. बंद झाला पण ते. आणि मग हे उन्हाचं हा ना, हा उन्हाचं सांगा तुम्ही. ऊन म्हणते आम्ही हाव तो काही नाही. कसं करावं? गरीबाला मारणंच आहे ना जीवाला. हा, लहान लहान लेकरं घेऊन सुद्धा आले आहेत ना. सांगतो जीवाचे हालत आहे. बोला. 5 बजे से बैठे थे साहब. हाँ सवेरे 5 बजे से हाँ अभी लोगों को खुला नहीं. कब खुलेंगे इसको गारंटी नहीं है. तो ये धूप है, वो कॉन्ट्रैक्टर को समझने को नहीं होने का. जिसने जो ठेका लिया आज करोड़ों का उसने ठेका लिया हुआ है ना, तो उसको समझने को ना सामने वाले को कि भाई अपन ने यहाँ पे नेट डालना चाहिए, कुछ ना कुछ सोई डालना चाहिए, पानी की सुविधा करना चाहिए. हाँ कुछ भी नहीं है ना सुविधा. कौन सी भाई वो यहाँ की गिर गई थी? गिर गई वो भी दवाखाना लेके